नाही पण ते बरोबर नाही. हां, लुक वाईज. हा स्टोरेज आहे. हे पूर्ण सेट असतो तसं पण आहे. सोफा आणि 2 चेअर असतात तशा वेगळ्या वेगळ्या आहेत. सो ठाण्याच्या जवळच काल्हेर म्हणून एरिया आहे. सो तिथे चाललेलं आम्ही फर्निचर घेण्यासाठी, कारण ताईंनी तिथूनच फर्निचर घेतलं होतं. सो तिथे रेडीमेड फर्निचर मिळतं, शिवाय आपल्याला ऑर्डर देऊन बनवता पण येतं. सो आता बघू तिथे गेल्यानंतर डिझाईन वगैरे आवडली तर काही रेडीमेड पण घेणार आहोत आणि काही बनवण्यासाठी पण देणार आहे. समियाला हा आवडला सोफा. नाही, तो बोलला तुमच्या जागेप्रमाणे भरून देणार. हा एल इकडे नसणार, हा एल त्या साईडला. रेड वाला सोफे. समिया आल्या आल्या अशी रिलॅक्स झाली जशी घरी रिलॅक्स होतात तसं. समिया नीट बस बाबू, नीट बस. तर आम्हाला एल शेपमध्ये पाहिजे, तर आता सध्या आम्ही तसेच बघणार आहे. इथे पूर्ण सेट असतो तसं पण आहे. सोफा आणि 2 चेअर असतात तशा वेगळ्या वेगळ्या आहेत. हा ग्रे पण छान वाटतो ना. भरपूर मोठे मोठे सोफे आहेत आणि आमची जागा आहे ती छोटी आहे. सो आम्हाला बनवून हवा आहे तो सोफा. आणि इथे लाकडी कोचसुद्धा आहेत. आपला आता आहे तो असं आहे ना. हां, हे वॉल युनिट पण छान आहे, पण सध्या आम्ही तसं अरेंजमेंट नाही केलेलं आहे. सो आम्हाला फक्त टी व्ही खाली ठेवण्यासाठी छोटा टेबल टाईप हवा आहे. समिया काय झालं? समियाला थोडंसं उन्हातून आलं की त्रास होतो. आणि कबीर केवढा लालेला झालेला, गरम झालं पिलूला. आशू गरम झालं, खूप गरम होतं. कुठलं पण एल मध्येच पाहिजे. आमची जी जागा आहे ना एलची, ती जरा छोटी आहे. म्हणून स्टँडर्ड ही स्टँडर्ड साईज आहे ना. ही स्टँडर्ड तेवढी नाही आहे. एक साईज कमी आहे म्हणजे. ती तर आणखीन कमी आहे, ती आणखीन लहान आहे. हो, म्हणजे या साईडला 2 जण बसू शकतात आणि या साईडला 1 जण. डोअर येतोय. आणि समियाचा इथे पण अभ्यास सुरू झालेला आहे. काय करतेस? हो, बरोबर. नाही पण ते बरोबर नाही. हां, लुक वाईज. थोडं त्यातून आधी मला जागा बघू द्या, त्याच्या हिशोबाने नंतर आपण चालेल. कारण काय होणार त्यामध्ये हँडल एवढे जड हँडल आपण जाड हँडल नाही देणार त्याला. हँडल आपल्याला फोन आला जरा घे. हा स्टोरेज आहे. हा असा आहे, उभा झोपेला. आणि हे साईडचं नाही निघत आहे, जसं ह्याचं निघतंय. ओके. सो आम्हाला एक सोफा आता पसंत पडलेला आहे, पण तो आमच्या साईजमध्ये बसतोय की नाही ते आम्हाला ड्रॉ करून दाखवत होते. जेवढी डिझाईन बघणार तेवढं कन्फ्युजन होतं. सो आता टी व्ही युनिट बघायचं आहे.
सो इथे काय काय ठेवलेलं आहे टी व्ही युनिट. हा वाला का? तुमचं कुठे याच्यात डिझाईन आता त्यांनी बुक्स दिलेले आहेत कलर सिलेक्ट करण्यासाठी. सो कलर नवीन केलेला आहे त्याच्यामुळे मॅचिंग होईल असंच आम्हाला सोफ्याचा पण कलर घ्यायचा आहे. असे कलर खूप चालतात. ब्ल्यू आणि ग्रीन जास्त चालतात ना. आपण चांगला दिसेल तुमच्या कॉन्ट्रास्ट बघायचं झालं गोल्डनला. लाईटमध्ये त्या हिशोबाने तुम्ही जाणार ना तर मग लय कन्फ्युजन होणार. आपण ऑफ व्हाईटला हे का करा, ऑफ व्हाईटला करा. ऑफ व्हाईटला कुठलाही तुम्ही डार्क कलर कुठलाही घ्या सगळे पास होणार त्याला. छान असं टी व्ही युनिट आम्ही बनवून घेतलेलं आहे. बघू शकतात म्हणजे काय काय उंच होते, साईजला पण कमी होते, पण आम्हाला जेवढी जागा आहे आमची तेवढं भरून पाहिजे होतं आणि हाईटला देखील कमी पाहिजे होतं. आणि स्पेशली आमचा जो बोर्ड आहे खाली तो आतमध्ये जाईल अशी पाहिजे होती रिकामी जागा. त्याच्यासाठी मध्ये गॅप असेल असंच आम्ही सिलेक्ट केलं होतं टी व्ही युनिट. सो छान असं टी व्ही युनिट दिलेलं आहे. बघू शकतात त्याच्यावरती आम्ही छान सेटअप पण केलेला आहे. संज्ञाने ॲक्च्युली डोकं लावलं आणि सगळ्या गोष्टी तिने जागच्या जागी ठेवलेल्या आहेत. शिवाय सोफा देखील इकडेच आहे लगेच. सो असा सोफा आहे 3 त्याच्यावरती छान कुशन दिलेले आहेत. तर हा सोफा आम्हाला आवडला होता कारण तो खूप इझी आहे बाहेर काढण्यासाठी, कोणी काढू शकतं. फक्त पुलअप करून थोडंसं बाहेर घेतलं की तो पूर्ण बाहेर येतो आणि त्याच्यानंतर इझिली केसायची बाहेर पडतं. छानपैकी आणि छान इथे झोपून टी व्ही बघितलं की एकदम ह्याच्यामध्ये असल्याचा फील येतो. सो म्हणून हा सोफा आम्ही सिलेक्ट केला होता. आणि आता टी व्ही युनिट येऊन 2-3 दिवस झालेले आणि कबीर त्याला पकडून उभा राहायला देखील शिकतोय. म्हणजे भरपूर उपयोग होतो आहे त्या टी व्ही युनिटचा आम्हाला. हां, आणि आता कबीर चालणार देखील आहे. नीट पकड, पडणार तू. अरे मज्जा होते, उभं राहायला मज्जा वाटते अशी. आता कशा बसणार? कसं बसणार? आजी मज्जा येते तुला, आजी मज्जा येते. कसं बसायचं? अरे वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो आम्ही सोफा सेट तर बनवून घेतला आणि टी व्ही युनिटसुद्धा बनवूनच घेतलं. आणि त्यांनी सर्विस तर दिलीच आहे कारण छान बनवलं आहे, क्वालिटी पण छान आहे, पण रिजनेबल रेटमध्ये देखील त्यांनी बनवून दिलेलं आहे. आणि आम्हाला जसे हवे होते तसं त्यांनी कस्टमाइज बनवून दिलेले आहे. सो नक्कीच छान होतं दुकान. मी सगळ्यांना रेकमेंड करेन जर तुम्ही ठाण्यामध्ये राहत असाल आणि तुम्हाला काही फर्निचर घ्यायचं असेल तर नक्कीच त्या दुकानाला भेट द्या. ते दुकान काल्लेरमध्ये. जर कोणाला त्याचा ॲड्रेस हवा असेल तर मी नक्की कमेंट करून सांगेन. आणि हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते, पण आमचं सोफा आणि टी व्ही युनिट कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. शिवाय जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.